तर नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो. तुम्ही ज्यावेळेस मी घर सोडलं ना त्यावेळेस मला वाटलं की मला आपलं असं कोण वाटलं नाही, की मला ह्या जगात मला आपलं आहे कोण असं वाटलं नाही. पण माझ्या बहिणींनो भावांनो, तुम्ही इतका सारा सपोर्ट केला, माझी इतकी काळजी केली, मला एवढ्या कमेंट केल्या, हे बघून खरंच माझं मन भरून आलं. तर एक गोष्ट खरंच खरी आहे की ज्याचं कोण नसतं ना, ज्याला कोणाचा आधार नसतो ना, त्याला देवाचा आधार असतो आणि त्याच्या पाठीशी देव असतो, हे खरे. तर हे बघा, रात्री तुम्हा सर्वांना माझी काळजी वाटली होती की शीतल नेमकी गेली कुठं, छोटी मुलगी घेऊन. तर भावांनो बहिणींनो, जसे वाईट माणसं पण ह्या जगात आहेत तसेच चांगले माणसं पण आहेत. तर वाईट कमेंट करतात त्यांचं जाऊ द्यात, म्हणजे मला कोणाला वाईट नाही बोलायचं, पण माझे काही चांगल्या कमेंट करणाऱ्या पण माझ्या बहिणी आहेत आणि भाऊ आहेत. ह्यांच्या कमेंट बघून माझ्या मनाला खूप खूप सारं बरं वाटलं. आणि हे बघा चिवताई, आणि हे एका ताईचं घर आहे. त्या ताई मला करमाळ्यात भेटल्या. मी इकडे तिकडे फिरत होते, मला कुठं जाऊ हे समजना. त्यावेळेस त्या ताई भेटल्या आणि त्या ताई मला त्यांच्या घरी घेऊन आल्या. मला खूप सारी विनंती केली त्यांनी आणि मला घरी घेऊन आल्या. आणि मला रात्री मला आणि चिवताईला जेवण वाढलं. त्यांचं प्रेम बघून खरंच मला सख्या बहिणीची कमी वाटली नाही. कारण त्या ताईंनी मला खूप आधार दिला. एक रात्र मला घरात ठेवलं ना. आज पण मी जाण्यासाठी खूप साऱ्या रिक्वेस्ट केल्या त्यांना, पण त्या ताईंनी मला जाऊ दिलं नाही. की ताई तू खूप लांब ना आलीस आणि तू आता जाऊ नको, राहा, तू काय आमच्यापाशी सारखी सारखी येणार आहे का. तर ताई मी खरंच तुमची मनापासून आभारी. आणि त्या ताई काही कारणामुळं व्हिडिओ समोर नाही येऊ शकत. ताईचा फक्त तुम्ही आवाज ऐकू शकता. ताई, ताई एक मिनिट बोला ना. ताई, चिवताई ताईंना बोलव ग. बाहेर गेले तर हा का. तर त्या ताईंनी मला खूप सारं असं प्रेम दिलं. मला सकाळी आंघोळीसाठी पाणी दिलं, चिवताईला दिलं. चिवताई इकडे, त्या मावशीने तुला किती खावा आणला होता, त्या मावशीने काय ती पण दिलं. तर बघा बहिणींनो भावांनो, जर वाईट माणसं जर असतील या जगात तर चांगले पण आहेत, हे दाखवून दिलं. आणि ताईंचे मी उपकार खरंच इथून जरी गेले ना तरी विसरू शकत नाही. ताईंनी माझा एवढा टाइम वाटून घेतला. त्या ताईंना मी म्हणलं, ताई तुम्ही मला कसं ओळखलं, तुम्ही कुठं बघितलं होतं मला. तर त्या ताई म्हणल्या, मी तुझे व्हिडिओ पहिल्यापासून बघते, माझे मिस्टर मी पहिल्यापासून तुझे लेकरांचे तुझे व्हिडिओ बघते आणि मला खूप वाईट वाटतं. आणि त्या ताईंनी एवढी विनंती केली, त्या ताई गाडीवरच बसना मला बसवल्याशिवाय. आणि एक लेडीज असल्यामुळं मी पण म्हणजे त्यांचं ऐकून घरी आले. कारण की मी पण एक ती लेडीज असल्यामुळे मी कोणावर विश्वास नाही ठेवू शकत सहजासहज. पण त्या ताईंनी खूप सारी मला विनंती केली आणि मी घरी आले. आणि ताई मी खरंच तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. त्या ताई ब्लॉक मध्ये येऊ शकत नाहीत भावांनो बहिणींनो काही कारणामुळं. कसे त्या सासर वशीन आहेत आणि आपल्यामुळं कोणाचंही नको. तर हे बघा मी सुखरूप आहे. आणि त्या ताईंनी आज पण मला जाऊ नाही दिलं. अक्षरशः माझी पिशवी लपवून ठेवली त्या ताईंनी, की आज तू जाऊच नको, आज चिकन आणायला लावते, तू खा, हे कर, राहा आमच्या इथे एक दिवस. म्हणजे काल रात्री आलेले, काल 7 वाजता आलेले. काल 7 वाजल्यापासून मी इथंच आहे. आणि तुमची खरंच तुमची सर्वांची पण मी खूप खूप आभारी आहे. कारण तुम्ही मला एवढं सारं प्रेम दिलं, मला एवढ्या चांगल्या चांगल्या कमेंट केल्या आणि खरंच मनाला खूप बरं वाटलं. असंच मला सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि माझ्या युट्यूब आयडीला सपोर्ट करा भावांनो बहिणींनो. जर तुम्ही माझ्या युट्यूब आयडीला सपोर्ट केला तर माझ्यावरचं थोडंफार वजन कमी होईल. आणि हा ब्लॉग जर माझ्या मुली पण बघत असतील तर सृष्टी, तृप्ती, काळजी घ्या तुमच्या दोघींची पण. आईपाशी बापूपाशी राहा. कारण जरी ह्या जगात तुम्हाला कोण आपलंसं नाही वाटलं तर तुमच्या आजी आजोबा आहेत. आणि कुठं फिरत जाऊ नका, काय नका, तुमची मम्मी लवकरच येईल. मला माफ कर सृष्टी, तृप्ती, कारण आज येणार होती मी असं सांगितलं होतं तुम्हाला. तर भावांनो बहिणींनो, आजच्या दिवस तर माझी काळजी नका करू, आता उद्या बघू. उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन.